नमस्कार मित्रमैत्रिणींनो, कसे आहात सगळे? रोज रोज त्याच भाज्या खाऊन कंटाळा आलाय. काहीतरी चमचमीत आणि झणझणीत खाऊशी वाटते. चला तर मग जराही वेळ न दवडता आपण आज बनवायला घेऊया कवठाची चटणी. ही चटणी आज आपण एकदम गावरान पद्धतीने बनवणार आहोत. त्यासाठी इथे मी 2 ते 3 कवठं घेतलेत. कवठ पिकले की नाही ते बघून घ्यायचं आहे. चला तर मग आता कवठ फोडून घेऊया. आहा, आलं की नाही तोंडाला पाणी. कवठ तर तुम्ही सगळ्यांनी खाल्लेलंच असेल. यामध्ये गुळ आणि साखर टाकून खाण्याची मज्जा काही वेगळीच असते. रोज रोज तीच भाजीपोळी खाऊन कंटाळा येतो. त्यामुळे कवठाची चटणी हा एक उत्तम पर्याय आहे जिभेची चोचले पुरवण्यासाठी. चला तर मग बनवायला घेऊ. सगळ्यात आधी मी लाल मिरच्या घेतल्या आहेत, थोडासा लसूण घेतला आहे, थोडासा गूळ घेतला आहे आणि जाडं मीठ घेतलं आहे. कवठ व्यवस्थित एका वाटीमध्ये काढून घेतलं आहे कवठाचा गर. आणि आता हे सर्व मसाला आपण वाटणार आहोत पाट्यावर. पाटाही छान असा धुवून घेतला आहे. तुमच्याकडे पाटा वरवंटा नसेल तर तुम्ही ही चटणी मिक्सरमध्ये पण बनवू शकता. पण मग जर पाटा वरवंटा असेल तर अजिबातही कंटाळा करू नका, पाट्यावरच वाटा. सगळ्यात आधी लाल मिरच्या वाटून घेऊया. लाल मिरच्या वाटल्या जाण्यासाठी त्यामध्ये आपण जाडं मीठ टाकणार आहोत. मिठाच्या खड्यांनी काय होतं, मिरची पटकन वाटली जाते. माझी आजी लहानपणी ही चटणी खूप बनवायची. तिच्याकडनं शिकले मी ही चटणी बनवायला. चला तर मग मिरच्या वाटून झालेल्या आहेत, त्यामध्ये आपण लसूण वाटणार आहोत. लसूणही छान असा बारीक वाटून घ्यायचा आहे. आपली ही चटणी एकदम अशी आंबट गोड तिखट आणि एकदम म्हणजे अशी एक्सप्लेन नाही करू शकणार अशी भारी बनून तयार होणार आहे. तुमच्यातल्या बऱ्याच जणांनी कधी ना कधी खाल्लेलीच असेल. कोणतंही अन्न बनवताना जर असं मन लावून बनवलं ना तर त्यामध्ये जी चव उतरते ना ती काही वेगळीच असते. पूर्वीच्या बायका जात्यावर दळण दळताना गाणी म्हणायच्या, स्वयंपाक करतानाही देवाची गाणी गुणगुणत असायच्या. त्यामुळे ती सगळी पॉझिटिव्हिटी अन्नात उतरायची आणि अन्न एकदम रुचकर आणि चविष्ट बनायचं. मीही स्वयंपाक करताना तसंच करते. त्यामुळे सगळे म्हणतात तुझ्या हाताला खूप चव आहे. चला तर मग लसूण आणि मिरच्या वाटून झालेल्या आहेत. आपण यामध्ये आता गूळ टाकून घेऊया. गुळाचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता तुमच्या आवडीनुसार. मला ही चटणी थोडीशी तिखटच आवडते त्यामुळे मी थोडासाच गूळ टाकला आहे. गूळ एकदम झटपट वाटून होतो. आता यामध्ये आपण जे वाटीत कवठ काढून ठेवलं होतं कवठाचा गर तो वाटून घेणार आहोत. कवठाचा गर वाटल्याने काय होतं, त्यातल्या बिया वाटल्या जातात आणि खाताना असं टचटच होत नाही. हा सगळा मसाला वाटताना पाण्याचा वापर एकदम कमी करायचा आहे. शक्यतो पाणी नाही वापरलं तर योग्यच. मसाला वाटून होतोय तोपर्यंत मी तुम्हाला कवठ पिकलेला आहे हे न फोडताच कसं ओळखायचं हे सांगते. कवठ घेताना त्याच्या देठाजवळ वास घ्यायचा. असा पिकलेला आणि छान सुगंध आला की समजायचं कवठ पिकलेला आहे. आणि थोडासा कच्चा असा आंबट खूप वास आला की समजायचं कवठ पिकलेलं नाही आहे. आणि अजून एक ट्रिक म्हणजे कवठ असं वरून नखाने थोडंसं सोलून बघायचं. जर त्या आतून चॉकलेटी दिसलं की समजायचं कवठ एकदम झालेलं आहे. आणि हिरवट कलर दिसला की समजायचं कवठ कच्चं आहे, ते आपण घ्यायचं टाळायचं आहे. शक्यतो जे गावाकडे राहतात त्यांना लगेच ओळखू येतं. याचप्रमाणे अजून एक कवठ घेऊन आपण ते पण व्यवस्थित वाटून घेणार आहोत. हे बघा, आपला मसाला एकदम वाटून तयार आहे. तो आता एका वाटीमध्ये काढून घेऊया. आता या कवठाच्या चटणीमध्ये आपण तेल घालणार आहोत आणि व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत. आणि आपली आंबट गोड तिखट अशी कवठाची चटणी बनणं एकदम तयार आहे. ही चटणी बघून तुमच्याही तोंडाला पाणी सुटलंच असेल. घरात भाजीला काही नसेल किंवा तोंडाला चव नसेल तर हा एक उत्तम पर्याय आहे. या खायला. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि तुम्हाला कवठाची चटणी आवडली की नाही ते मला खाली कमेंट करून सांगायला विसरू नका.